नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 शिपाई, हमाल व लिपिक या पदांकरिता प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न ठरणार आहेत, जे येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, राजा राममोहन रॉय. आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर राजा राममोहन रॉय यांना ओळखले जाते. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, लडाख. खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर लडाख या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? तर आर्य समाजाची स्थापना केली होती. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे 17 जून 2016. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, उत्तराखंड. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच धबधबा कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, वजराई धबधबा. महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? तर वजराई हा धबधबा आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, राजस्थान. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा म्यानमारशी लागून नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, सिक्कीम. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबई उपनगर. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, शिक्षक दिन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा करतो? तर शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. डायबिटीज विकाराच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रित राहत नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, शर्करा. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. कलम 15 नुसार राज्यसेवा हक्क आयोगाची सदस्याला पदावरून काढण्याचा अधिकार कोणास आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, राज्यपाल. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, चक्रवर्ती राजगोपालचारी. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. कमीत कमी 4 ते 5 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 14. संत एकनाथ खालीलपैकी कोणत्या गावाचे रहिवासी होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, पैठण. संत एकनाथ कोणत्या गावाचे रहिवासी होते? तर पैठण या गावाचे रहिवासी होते. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. भीम या ॲपच्या फुल फॉर्म काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, भारत इंटरफेस फॉर मनी. भीम या ॲपचे फुल फॉर्म काय आहे? तर भारत इंटरफेस फॉर मनी. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 16. सिंधू नदी पाकिस्तानात कोणत्या उर्दू नावाने ओळखली जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, दर्या ए सिंध. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. सिंधू नदी पाकिस्तानात कोणत्या उर्दू नावाने ओळखले जाते? तर दर्या ए सिंध या नावाने ओळखले जाते. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. संगणकात वापरली जाणारी बायनरी संख्या पद्धतीचे स्वरूप कसे असते? या प्रश्नाचे उत्तर आहे 0 ते 1. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? या प्रश्नाचे उत्तर आहे पुणे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोठे स्थापन झाले? तर पुणे या शहरात स्थापन झाले. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. सध्या महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. तो पक्षी किती वेळा तिथेच बसला? या वाक्यातील तो हा शब्द कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, सर्वनाम. प्रश्न क्रमांक 21. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, मुंबई. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झाली? तर मुंबई या शहरामध्ये स्थापन झाली. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या किती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 94. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना किती मूलभूत हक्क दिलेले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 6. भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना एकूण किती मूलभूत हक्क दिलेत? ते एकूण 6 मूलभूत हक्क दिलेले आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, सिंधू. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली आहे? तर सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झालेले आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.